उत्पादन घटलं का वाढलं? एक बाजूला मोदी साहेब म्हणतात देशाचं उत्पादन, शेतकऱ्याला जो घामाचा दाम, जो घाम टपटपतो त्या घामाला तुम्ही योग्य भाव द्या. शेतकऱ्याला तुमच्या अनुदानाची गरज नाही, तुमच्या भिकेची गरज नाही. मार्च ते ऑक्टोबरपर्यंत ज्या शेतकऱ्यांचा कांदा सडला, आमची मागणी होती का 5 रुपये क्विंटलने त्या शेतकऱ्याला अनुदान दिलं पाहिजे. या सरकारने 1 रुपये क्विंटलने अनुदान देऊन किचकट अटी लागू केल्या आणि त्या शेतकऱ्यांना 1 पैसाही अनुदान मिळालं नाही. आजच सकाळी मी पेपर वाचला का नोटाबंदीमुळे देशामध्ये फलोत्पादन महामंडळाकडून अशी धक्कादायक माहिती मिळाली का 4000 कोटी रुपयाची शेतकऱ्याचे नुकसान या 1 महिन्यात झालेली आहे. ही नुकसान भरपाई आमची मागणी आहे का भाजप सरकारला जर शेतकऱ्याबद्दल थोडा कळवळा असेल तर त्यांनी शेतकऱ्याला 5 रुपये क्विंटलनी कांद्यावरती अनुदान द्यावं. या ठिकाणी विशाल भाऊ वडगुले यांनी 2 मिनिटं बोलावं अशी विनंती करतो. आणि मी माझं थोडक्यात बोलणे, मी तर काही शेतकरी वर्गातला नाही आहे, पण आहे, जमीन आहे, सातबारा आहे, सगळं काही आहे. पण जेव्हा मी शेतकऱ्यांकडे बघतो आहे 24 तास घंटे आणि 24 तास ते शेतामध्ये राहतात. पण या सरकारकडे बघितलं ना तर खंत वाटते. तुम्ही बघा, उद्योगपतींसाठी पॅकेज येतील 9,000 करोड रुपये, विजय माल्या घेऊन पळून जाईल ते चालेल, ललित मोदी 1400 कोटी रुपये घेऊन पळून जाईल तेही चालेल आहे. पण शेतकऱ्याची काय आले, आज उत्पन्न चांगलं झालं, कांदा चांगला झाला तर 200 रुपये 250 रुपये आहे. जे लोक घरी कांदा विकल्यानंतर मुलाबाळांसाठी काही खाऊ घेऊन जात होते, आज त्यांना चेक देत आहे. डिझेलच्या पैशाचे वांदे झाले हो त्यांचे, डिझेलला पैसे नाही त्यांच्याकडे. ट्रॅक्टरवाले म्हणतात आम्हाला डिझेल चालेल, काय मिलिटरीचे दांडे घाणं झाले चालेल, पण येत्या जिल्हा परिषद निवडणुकीला, पंचायत समिती निवडणुकीला शिवसेना भाजपा युतीच्या एकाही मंत्र्याला नांदगाव दावा करू देणार नाही. त्यांच्या गाडीच्या अन्याय मी सहन करून घेणार नाही. एवढं मी बोलून माझ्या आम आदमी पार्टीच्या वतीने शेतकऱ्यांसाठी आंदोलनात सहभागी झालेलो आहे. आम आदमी पार्टी ठीक आहे, मीडिया लागेल ते दाखवत असेल, त्यांचं काम त्यांच्या पद्धतीने चालू आहे. मी माझं काम माझ्या पद्धतीने करेल. मी शेतकऱ्यांच्या बाजूने सगळं होत असेल आणि पोलीस बंधूंना आपल्याला सहकार्य केलं. आज आपण त्यांना पण गुन्ह्यात थांबवलेलं आहे. तर ठीक आहे, ते असं त्यांचं काम करतात, बिचारे ते शासनाचे हेच आहे, आपल्याला काय त्यांचं हे करता येणार नाही. त्यांचं पण स्वागत करू. जय महाराष्ट्र. लोक आपले लढताय ते काय त्यांच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही करत किंवा त्यांच्या वैयक्तिक शेतीमालाला भाव मिळावा म्हणून ते या ठिकाणी आंदोलन नाही करत. आपण सर्व शेतकरी बांधवांनी या ठिकाणी एकत्र आलं पाहिजे. या शासनाला हे शासन झोपलेलं नसून, शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये हे शासन झोपलेलं नसून झोपेचं सोंग येत आहे. या शासनाला झोपेच्या